विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण आपल्याला जी क्वेश्चन्स बँक मिळालेली आहे त्या क्वेश्चन्स बँकमधले सगळेच क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूयात फर्स्ट चॅप्टरपासून. फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनेमिक्स आणि या पार्टमध्ये आपण या ठिकाणी रोटेशनल डायनेमिक्सवरती जे काही MCQ आपल्याला दिले आहेत त्या MCQचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट चॅप्टरचे MCQचा या ठिकाणी आपण स्टडी करतोय. तर फर्स्ट MCQ आहे, अ डायव्हर इन अ स्विमिंग पूल बेंड्स हिज हेड बिफोर डायव्हिंग. इट ऑप्शन दिले पहा, increases his linear velocity, then next आहे decreases his angular velocity, then next is increases his moment of inertia and decreases his moment of inertia. कोणता ऑप्शन बरोबर आहे असं वाटतंय? जो करेक्ट ऑप्शन जो तुम्हाला वाटतंय फर्स्ट क्वेश्चनचं तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही त्याचा आन्सर द्या. ठीक आहे, चला मी त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तुमचं उत्तर तुम्ही चेक करून घ्या. करेक्ट आन्सर इज डी, दॅट इज डिक्रीजेस हिज मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणता कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज केला पाहिजे? सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा कन्सेप्ट ॲक्च्युअलमध्ये आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायला पाहिजे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो? अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट कन्झर्व्ड अँड अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे I ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर या ठिकाणी पहा, सो द डायव्हर इन अ स्विमिंग पूल बेंड्स हिज हेड, याचा अर्थ तो काय करतोय? मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज करतोय. हा काय करतोय? मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज करतोय आणि त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचं काय होईल? अँग्युलर मोमेंट जी वेलॉसिटी आहे अँग्युलर वेलॉसिटी विल इन्क्रीज. सो दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू फॅक्टर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलॉसिटी विल बिकम कॉन्स्टंट. एक टर्म ची व्हॅल्यू कमी झाली तर दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू काय होणार आहे? या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे, पण त्या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो काय येणार आहे? कॉन्स्टंट आहे. सो या ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज करायचा आहे, या कन्सेप्टचा यूज करायचा आहे. तर तो स्वतःच्या बॉडीला बेंड करतोय, याचा अर्थ ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जे मास डिस्ट्रीब्यूट झालेले आहे ते जास्त अंतरावरती न होता आता कमी अंतरावर होते. म्हणजे आरची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होते? कमी होते. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर, दॅट इज I इज इक्वल टू एक सिम्पली याचा जस्ट फॉर्म्युला लिहून काढतो, समेशन ऑफ MR स्क्वेअर, बरोबर, समेशन MI स्क्वेअर. सो इट डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. तर याची बॉडी बेंड करण्या पाठीमागचं रिझन काय आहे? त्यांनी बॉडी बेंड केली तर आरची व्हॅल्यू काय होईल? डिक्रीज होईल आणि आरची व्हॅल्यू डिक्रीज झाल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाची पण व्हॅल्यू काय होईल? डिक्रीज होईल. अशा पद्धतीने या फर्स्ट MCQचा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. आता आपण नेक्स्ट MCQ कडे येऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स इज कन्झर्व्ड. आपण जस्ट आत्ताच या ठिकाणी आपण अँग्युलर मोमेंटम बद्दल बोललोय. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टीम ऑफ पार्टिकल इज कन्झर्व्ड. कधी कन्झर्व्ड असते? ऑप्शन दिलेले आहेत, वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स अपॉन द सिस्टीम. कसलाही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट नसेल तर. दुसरा ऑप्शन पहा, वेन नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट अपॉन द सिस्टीम. थर्ड ऑप्शन आहे, वेन नो एक्सटर्नल इम्पल्स ॲक्ट्स अपॉन द सिस्टीम. लास्ट ऑप्शन इज वेन ॲक्सिस ऑफ रोटेशन रिमेन्स सेम. असे 4 ऑप्शन तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. तर याचं करेक्ट ऑप्शन्स परत एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून काढा. काय असेल कोणता आन्सर या ठिकाणी, कोणता ऑप्शन्स बरोबर असेल ते सांगा. चला मी याचं करेक्ट ऑप्शन्स सांगतोय. करेक्ट ऑप्शन्स ऑफ दिस क्वेश्चन इज बी, दॅट इज वेन नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट अपॉन द सिस्टीम. कसल्याही प्रकारचं एक्सटर्नल टॉर्क ज्यावेळेस त्या सिस्टीमवरती ॲक्ट होत नसेल त्यावेळेस, ठीक आहे ना, त्यावेळेस त्या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम काय असेल? कन्झर्व्ड असेल. ठीक आहे. सो
जस्ट लाईक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतं की ज्यावेळेस त्या सिस्टीमवरती एक्सटर्नल फोर्स हा 0 असेल, when there is no any external force acting on the system, then linear momentum is conserved. But in this case this is angular motion. ठीक आहे ना, ही कसली मोशन आहे, अँग्युलर मोशन आहे. अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम येईल आणि अँग्युलर मोमेंटमच्या करस्पॉन्डिंग जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, टॉर्क म्हणतोय. ओके, सो व्हेन देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम, देन अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इज पी. आता काय करूयात आपण, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्या नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज a stone is tied to one end of string. Holding the other end, the string is whirled in a horizontal plane. त्याला आपण काय करतोय, त्या स्ट्रिंगला आपण होरिझोंटल प्लेन मध्ये मूव्ह करतोय with प्रोग्रेसिव्हली इंक्रीजिंग स्पीड. म्हणजे त्याचा कंटिन्युअस स्पीड जो आहे तो आपण काय करतोय, इंक्रीज करतोय. नेक्स्ट काय दिले पहा, इट ब्रेक्स ॲट सम स्पीड. एका पर्टिक्युलर स्पीडला ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग काय होते, अचानक ब्रेक होते. त्याचं रिझन काय, ते रिझन तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन पहा, फर्स्ट ऑप्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ इज ग्रेटर दॅन टेन्शन इन द स्ट्रिंग. नेक्स्ट काय आहे, द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द टेन्शन सस्टेन्ड बाय द स्ट्रिंग. नेक्स्ट ऑप्शन आहे, द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स is less than the tension in the string. आणि लास्ट ऑप्शन आहे, the centripetal force is greater than the weight of the stone. तर कोणता ऑप्शन बरोबर असला पाहिजे, याचं करेक्ट जो ऑप्शन आहे याचा आन्सर जे आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे पहा बी. ओके, बी इज द राईट ऑप्शन. काय ऑप्शन आहे, the required centripetal force is greater than tension sustained by the string. तर काय होते पहा, या ठिकाणी इन दिस केस वी आर प्रोग्रेसिव्हली इंक्रीजिंग द स्पीड आणि ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपण होरिझोंटल प्लेनमध्ये रिव्हॉल्व करतोय त्या स्ट्रिंगला. इट मीन्स दॅट इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, and for circular motion it requires some force and that force is nothing but centripetal force. So Fc is equal to काय फॉर्म्युला आहे, mv² r. या फॉर्म्युलेचा आपल्याला यूज करायचा आहे. तर पहा, फॉर्म्युलेचा यूज करायची गरज नाही, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. सो वेन वी इंक्रीज कंटिन्युअसली इंक्रीजिंग द स्पीड, ज्यावेळेस v ची व्हॅल्यू इंक्रीज करू सेंट्रिपिटल फोर्स पण काय होईल त्या ठिकाणी इंक्रीज होईल. म्हणून त्याने काय या ठिकाणी काय दिलंय, द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन. आता त्या सेंट्रिपिटल फोर्सला सस्टेन करणारा या ठिकाणी टेन्शन्स असतो, पण सेंट्रिपिटल फोर्स इतका प्रचंड त्या ठिकाणी वाढला त्या इंक्रीजिंग स्पीडमुळे की तो जो टेन्शन आहे त्या सेंट्रिपिटल फोर्सला सस्टेन करू शकत नाही. म्हणून त्या पर्टिक्युलर स्पीडला ती जी स्ट्रिंग आहे ती काय होते, ब्रेक होते. हे त्याचं काय आहे, करेक्ट ऑप्शन्स आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे यात. नेक्स्ट क्वेश्चन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर लूप, त्याची रेडियस आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ r/2, या डिस्टन्सला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अराउंड अ रोटेटिंग ॲक्सिस, जो ॲक्सिस कसा पास झालेला ते एकदा व्यवस्थित नीट समजून घ्या. अराउंड अ रोटेटिंग ॲक्सिस पॅरलल टू द होरिझोंटल डायमीटर ऑफ द लूप. पॅरलल आहे, ॲक्सिस काय आहे, पॅरलल आहे. आणि कुणाला पॅरलल आहे, होरिझोंटल डायमीटर ऑफ द लूपला तो काय आहे, पॅरलल आहे. ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. 1/2 mr², 3/2 mr², mr², 2mr², असे 4 ऑप्शन्स आहेत. तर या व्हिडिओला तुम्ही पॉज करू शकता आणि याचा आन्सर जे आहे ते शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी याचं करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला सांगतोय. याचं करेक्ट ऑप्शन्स आहे बी. बी इज द राईट ऑप्शन. आता तो बी ऑप्शन्स कसा बरोबर आलाय हे पण आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. तर पहा, मी या ठिकाणी काय करतोय, एक सर्क्युलर लूप ड्रॉ करतोय. ठीक आहे, ही सर्क्युलर लूप या ठिकाणी मी ड्रॉ करतो. ओके,
सो सर्क्युलर लूप आहे, त्याची रेडियस जी आहे रेडियस या ठिकाणी मी ड्रॉ करतो. सपोज ही त्याची रेडियस आहे. ओके, रेडियस इज आर. आता ॲक्सिस कसा पास झालेला पहा. ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासमधून जो ॲक्सिस पास झालेला आहे तो या ठिकाणी मी ड्रॉ करतो. हा ॲक्सिस आहे सेंटर ऑफ मासमधून गेलेला, बरोबर. आणि त्याला पॅरलल ॲक्सिस आहे. ॲक्सिस पॅरलल टू होरिझॉन्टल डायमीटर ऑफ द लूप, याला पॅरलल आहे. आणि किती डिस्टन्सवरती आहे, r/2. म्हणजे हे जर टोटल डिस्टन्स या ठिकाणी, हे जर टोटल डिस्टन्स जर r असेल तर त्याचा r/2 येतो कुठेतरी हाफ या ठिकाणी येईल. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी हा दुसरा ॲक्सिस ड्रॉ करतो. ओके, या ठिकाणी आपण काय केलं, हा दुसरा ॲक्सिस ड्रॉ केला. तर या डिस्टन्सवरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करा या ॲक्सिसला. तर सो दिस इज द IC. सो सिम्पली वी कॅन यूज पॅरलल ॲक्सिस थेरम. ठीक आहे ना. पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतो, IO इज इक्वल टू IC प्लस MH², वेअर H इज डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. दोन ॲक्सिसमधलं किती डिस्टन्स आहे, r/2. h² ची व्हॅल्यू काय होईल, r²/4. IC काय आहे, IC इज नथिंग बट ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड दॅट ॲक्सिस इज पॅरलल टू इट्स डायमीटर. ठीक आहे ना. तर रिंग आहे सर्क्युलर लूपमध्ये, या ठिकाणी काय रिंग आहे, रिंगच्या जर डायमीटरमधून ॲक्सिस पास होत असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते, हे फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला, mr²/2. पुट द गिवन व्हॅल्यूज, देन वी विल गेट IO इज इक्वल टू, पहा ICची व्हॅल्यू आहे mr²/2, बरोबर, प्लस हे m ॲज इट इज. h² ची व्हॅल्यू किती आहे, r²/4. याला आपण काय करूयात, पहा 2ने मल्टिप्लाय केलं, 2ने डिवाइड केलं, तर 2ने डिवाइड केल्यानंतर ही व्हॅल्यू किती होईल जाईल, 4. सो 2mr²/4 प्लस 1mr²/4 किती येईल व्हॅल्यू, IO इज इक्वल टू 3mr²/4. हे त्याचं काय आहे, करेक्ट ऑप्शन्स आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम या ठिकाणी यूज करायचा आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 500 kg कार टेक्स राउंड टर्न ऑफ रेडियस. राउंड टर्न्स म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल, दिस इज सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस. त्यांनी रेडियस दिलेली आहे विथ अ वेलॉसिटी ऑफ 36 km/h. Velocity is given and that velocity is 36 km/h. The centripetal force is, सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. ऑप्शन दिले आहेत तुम्हाला. फर्स्ट ऑप्शन आहे 250 न्यूटन, 750 न्यूटन, 1000 न्यूटन अँड 1200 न्यूटन, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोणतं ऑप्शन बरोबर आहे कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. चला मी तुम्हाला याचं लगेच या ठिकाणी कसलाही वेळ न घेता याचं करेक्ट ऑप्शन सांगतोय. करेक्ट ऑप्शन इज C, दॅट इज 1000 न्यूटन. तर कसं आलं 1000 न्यूटन ते पण या ठिकाणी समजून घ्या. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, यूज करायचा आहे. FC इज इक्वल टू mv²/r. m is given, okay, v is given, but v is in km/h, not in meter/s. SI युनिट मध्ये पाहिजे. हे कशामध्ये दिले, v is 36 km/h. याचं कन्वर्जन तुम्हाला मीटर/s मध्ये करावं लागेल. तर कसं करणार मीटर/s मध्ये, माहिती आहे काय करायचं, याला जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, सो 18 × 2 = 36, 2 × 5 that will become 10 meter/s. So v is 10 meter/s. Now put the given values. Mass is 500 kg, v is 10, v² ची व्हॅल्यू किती येईल 100 डिवाइडेड बाय r किती आहे 50. So this will become 10 × 100. So centripetal force will be 1000 न्यूटन. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं आन्सर फाइंड आउट करता येईल. तर हे झालं 5th क्वेश्चन्स.
हा 5th क्वेश्चन झाला. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन्स आहेत, जास्त अवघड काही क्वेश्चन्स हे नाहीत. 6th क्वेश्चन करूयात. पहा 6th क्वेश्चन आहे, अ सायक्लिस्ट रायडिंग अ बायसायकल ॲट अ स्पीड ऑफ, या ठिकाणी स्पीड दिलाय, स्पीड किती आहे 14√3 मीटर पर सेकंड, टेक्स अ टर्न अराउंड अ सर्क्युलर रोड. परत हा काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ऑफ अ रेडियस, त्याची रेडियस दिलेली आहे त्यांनी 20√3 मीटर, विदाउट स्किडिंग, गिवन जी इज इक्वल टू, जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज हिज इन्क्लिनेशन टू द वर्टिकल, वर्टिकलशी केलेला अँगल किती आहे तो या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. ऑप्शन्स पहा, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोणता ऑप्शन बरोबर असला पाहिजे, विचार करा, कोणता ऑप्शन बरोबर आहे. कॅल्क्युलेट करा, व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून कॅल्क्युलेट करा. क्वेश्चन जरी चुकीचा आला तरी चालेल, याचा आन्सर जे आहे ते चुकीचं आलं तरी चालेल, पण प्रयत्न करा. ठीक आहे, चला तुमचं जर झालं असेल तर मी याचं करेक्ट आन्सर सांगतो. राईट ऑप्शन्स इज सी, दॅट इज 60 डिग्री. कसं आलं हे उत्तर ते सांगतो. पहा, सिम्पली यू हॅव टू यूज द फॉर्म्युला, दॅट इज tan थीटा इज इक्वल टू v²/rg. या फॉर्म्युलाचा तुम्हाला यूज करायचा आहे. सो देन थीटा विल बिकम tan इनवर्स ऑफ v²/rg. पुट द व्हॅल्यूज ऑफ गिवन टर्म, दॅट इज tan इनवर्स v² ची व्हॅल्यू पुट करा. v² ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 14 × 14 × 3 येईल, बरोबर, डिवायडेड बाय r किती आहे 20 × √3, g ची व्हॅल्यू किती आहे 9.8. सो 14 × 14, ठीक आहे, आणि 20 × 9.8 याची व्हॅल्यू काय येते, सेम येते. कॅल्क्युलेट करून तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला काय राहतं फक्त 3 डिवायडेड बाय √3. तर tan थीटाचे पहा, या ठिकाणी काय येते व्हॅल्यू, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ √3, अँड tan inverse of √3 is nothing but 60 degree. Therefore, the correct option is 60 degree. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे MCQचा हा. अ स्ट्रिंग ऑफ लेंथ, स्ट्रिंगची लेंथ दिली किती आहे L. फिक्स ॲट वन एंड, कॅरीज अ मास M ॲट द अदर. ओके, द स्ट्रिंग मेक्स 2/π revolutions per second. String makes 2/π revolutions. याच्यावरती फोकस करा. 2/π revolutions per second around the vertical axis through the fixed end. The tension in the string is, स्ट्रिंग मधलं जे काय टेन्शन क्रिएट होणार आहे त्याची व्हॅल्यू यांनी या ठिकाणी विचारलेली आहे. परत 4 ऑप्शन्स, 2 ml, 4 ml, 8 ml, 16 ml, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रयत्न करा हा पण ऑप्शन सॉल्व करण्याचा. ठीक आहे, चला मी याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगतोय. करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज 16 ml, दॅट इज डी. डी इज द राईट ऑप्शन्स. आता हे डी कसं आलं त्याचा पण आपण या ठिकाणी अभ्यास करू. तर काय करायचं आहे पहा, याच्यावरती तुम्ही फोकस करायला मी सांगितलं होतं. 2/π रिव्हॉल्युशन्स पर सेकंड, त्यांनी काय दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2/π. दिस इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. ओके, इन दिस केस द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स सारखा टेन्शन या ठिकाणी काय करणार आहे, ॲक्ट करणार आहे. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स Fc ची व्हॅल्यू लिहितोय मी, mv²/r. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आत्ताच आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज mr², असं पण लिहू शकतो आपण mr². ओके, नाव वी हॅव द व्हॅल्यू ऑफ, लेट अस से दिस इज टेन्शन, T इज इक्वल टू m इज गिवन, m ची व्हॅल्यू ॲज इट इज पुट करा. r इज नथिंग बट द लेंथ, ml. ओमेगा किती आहे पहा, आता ओमेगा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ओमेगाचे फॉर्म्युला काय असतो, ओमेगा इज नथिंग बट 2πn. त्यांनी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की हे एक प्रकारचं अँग्युलर वेलॉसिटीचं आहे, पण अँग्युलर वेलॉसिटी
दॅट इज ओमेगाचं जो काय युनिट आहे रेडियन पर सेकंड आहे, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड नाही, लक्षात असू द्या. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय. एनची व्हॅल्यू किती आहे 2 डिवायडेड बाय पाय. सो दिस पाय पाय विल गेट कॅन्सल अँड ओमेगा विल बिकम 2. ओमेगाची व्हॅल्यू किती येईल 4 येईल, सॉरी 2 into 2 4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा 4 स्क्वेअर दॅट विल बिकम 16 ml. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे MCQs आहेत याचं आन्सर या ठिकाणी द्यायचे. ठीक आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर या आपला जो चॅनल आहे फिजिक्स पॅशन याला जरूर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.